नमस्कार, तुमचं स्वागत आहे दैवशालाच रेसिपीजमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत कारल्याची भाजी। चला तर पाहू त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे। हे आहेत कारले, जे मी उकडून चिंच आणि मीठ टाकून चांगल्याने उकडलेले आहेत। हे पहा, असे तुटले पाहिजे इथपर्यंत उकडायचे आपल्याला। त्याच्यासाठी लागणार आहे लसूण, जिरे, कांदा, कढीपत्ता आणि कोथिंबीर, हळद आणि लाल तिखट आणि तेल। तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कारल्यांचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे, चांगल्याने पिळून व्यवस्थित चांगलं दाबून त्यातलं पाणी काढायचं आहे। तर आपण याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे, पाहू शकताय तुम्ही। हे कारलं खूप छान होतं, कडू अजिबात होत नाही। तर आपण आता गॅस लावून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला 2 चम्मच तेल टाकायचं आहे आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। पाहू शकताय तुम्ही, तेल गरम झाले, आपले जिरे फुलत आहेत। जिरे टाकलेले आहेत, जिरे चांगले फुलत आहेत। आणि आता आपल्याला लसूण टाकायचं आहे। लसूण चांगला परतून घ्यायचा 1 मिनिट। ही जर रेसिपी आवडली तर तुम्ही माझे चॅनल नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। आपण कांदा टाकलेला आहे। कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होजेपर्यंत चांगला हलवून घ्यायचा आहे, परतवून घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत आपण कढीपत्ता पण टाकलेला आहे। आता आपण कांद्याला चांगलं परतवून घेऊ। कांदा पटकन ट्रान्सपरंट व्हावा याच्यासाठी आपल्याला मीठ टाकायचं आहे। आपण मीठ टाकून घेतलेलं आहे, पण एक लक्षात ठेवायचं आहे की आपण कारलं उकडताना पण मीठ टाकलं आहे, त्याच्या अनुसार आपल्याला त्या अंदाजाने आपल्याला मीठ टाकायचं आहे। आता मी कोथिंबीर टाकून घेत आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर आपला कांदा थोडा ट्रान्सपरंट झालेला आहे। त्याच्यातच आपण कारलं सोडायचं आणि कारलं चांगलं परतवून घ्यायचं आहे तेलातच। चांगलं हलवून घ्या, जेणेकरून जे तेल आहे गरम ते चांगलं त्या कारल्याला लागते आणि त्याची चव चांगली येते। आता आपण हळद टाकलेली आहे, हळद अर्धा चम्मच आणि लाल तिखट 2 चम्मच टाकलेला आहे मी। तुमचं लाल तिखट किती तिखट आहे त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकताय। आता ह्याला चांगल्याने हलवून घ्यायचं आहे आपल्याला, थोड्या वेळ चांगलं परतवून घ्यायचं, कारण ते सगळे मसाले त्या कारल्याला चांगले आतमध्ये गेले पाहिजेत। असं तऱ्हेनं चांगल्यानं परतवून घ्या थोडं 5-1 मिनटं। हवं तर आपण ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकताय, पण मी नाही टाकलेलं। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की टाका, त्यांना पण खूप छान टेस्ट येते। आता आपण पाहू शकताय की छान कारल्याला कोट झालेला आहे सगळ्या मसाल्यांचा। आता मी इथं माझ्याजवळ पिठी साखर होती म्हणून मी पिठी साखर टाकत आहे थोडीशी। तुम्ही साधीही साखर टाकू शकता किंवा गूळही टाकू शकता, आणि नसेल टाकायचं तरी नाही टाकलं तरी चालते, कारण हे कारलं खूपच छान होते, अजिबात कडू होत नाही। तुम्ही नक्की करून पहा। ही रेसिपी आवडली तर नक्की माझं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका। ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तर आपण पुन्हा भेटू।